लोकशाही व्यवस्था समजून घेण्यासाठी आणि लोकशाहीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे। भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे। तो का सर्वोच्च आहे? अनेक कारणांनी तो सर्वोच्च ठरतो। पहिलं म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, राज्यांची विधिमंडळे, संसद, अगदी सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंतचा सर्व राज्यकारभार भारताच्या संविधानाप्रमाणे चालतो। त्याशिवाय भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांना काही मूलभूत अधिकार मिळतात। या मूलभूत अधिकारांवर किंवा हक्कांवर जर गदा आली तर थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार सुद्धा भारताच्या संविधानाने दिलेला आहे। म्हणजे जर का तुमचे मूलभूत हक्कांना बाधा येत असेल तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाऊ शकता। त्याशिवाय राज्यांनी किंवा केंद्रांनी जर काही नवे कायदे आणले आणि या कायद्यांमुळे तुमच्या मूलभूत हक्कांवर बाधा येत असेल तर तुम्ही हे कायदेच रद्द करण्यासाठी थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता। थोडक्यात म्हणजे भारताचे संविधान हे आपल्याला समजून घेणे अत्यंतिक आवश्यक आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने भारताचे संविधान समजून घेतले पाहिजे। भारताचे संविधान हे तुम्ही गूगल सर्च केलं तर प्रत्येक भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध होऊ शकते आणि त्यातून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। तेव्हा आवर्जून प्रत्येक नागरिकाने भारताचे संविधान अवश्य समजून घ्या।